या सन्मान आपण पाहतोय राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी पारितोषिक येत आहे. रिधांश जियांश विजय भोईर यांच्या वतीनं पारितोषिक येते. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. तसेच 8001 ग्रुप यांच्या वतीनं महबूब 8001 चतुर्थ हिंद केसरी यांच्या वतीनं सुद्धा भरपूर सारा शुभेच्छा देतात आमचे वैभवजी मुठे असतील. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू झालंय. गोलंदाज सिद्धार्थ सुदर्शन आहे. 2 सलामीवीर फलंदाज सागर आणि प्रेम. यावेळी साडबा वाटणे ऑन साइडला. हा बॉल चालला डीप मध्ये. शतरक्ष वेगाने येतात परंतु बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला या माचा हा पहिला चौकार. ते चौकाराला पहिल्या बॉलवरती सिंगल. सागरने स्ट्राइक रोटेट केली. मागच्या मासा तो हिरो होता. षटक क्रमांक पहिला पाहायला मिळतं आणि या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सुदर्शन राऊंड विकेटने तयार. यावेळेस बॅटची लिडिंग एज मागे चाललाय. बॉल एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल जय भवानी शिरगाव टीमला. पूर्व विभागातील हे 2 संघ आमने सामन्यात. शिरगाव आणि कुळगाव. चांगली लढत, मैत्रीपूर्ण लढत असेल अविनाश भोईर आणि सागर इरमाळे यांच्यामध्ये. 5 धाबा फलकावती आहेत. पहिले षटक धाबा संख्या फलकावती आपण पाहतोय 5 आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना कुळगाव संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रतिस्पर्धी टीमला आमंत्रण दिलं बॅटिंग करण्यासाठी. चांगले मॅच या अगोदर आपण पाहतोय. अत्यंत सुंदर पद्धतीने जिंकली. दिमागदार पद्धतीने 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला तो जय भवानी शिरगाव संघाने. कुंदन भोसले इनसाइड आउट. फटका जबरदस्त बॉल मिळाला. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि एका टप्प्या अखेर बॉलला अडवलंय सुद्धा. स्टॉप करण्यात आलं आणि आता धावांचा आपण विचार केला तर 2 आलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंच सुद्धा सांगतात की 2 बॉल शिल्लक आहेत. या षटकातील 7 धावा फलकावती आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. मगाशी तुषार शिंदे सरांनी उल्लेख केला की जसं जसं आपण आजच्या रात्रीमध्ये पुढे जाऊ तसं धावांचा ओघ तुम्हाला कमी पाहायला मिळणार आहे. कमी धावा संख्येचं टार्गेट, कमी धावांची इन्व्हेस्टमेंट, या सर्व काही गोष्टी तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाल्या. या अगोदर भरपूर प्रचंड धावा आपण पाहिलेले आहेत. 100-90 धावा सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. यावेळेस आपण पाहतोय फटका चांगलाय. बॉल चाललाय लॉंग गॉफला. 1 टप्पा घेत सीमा पार. धावा मिळत आहेत. टीम शिरगाव संघाला 4. दुहेरी अंकामध्ये धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. भरपूर सारे प्रेक्षक सुद्धा ऑनलाइन जॉईंट आहेत. महबूब 8001 ग्रुपचे सर्व वैभवजी मुठे साहेब हे सुद्धा माझा आनंद घेत आहेत. तसेच आमचे विजय भोईर यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. जियांश विजय भोईर यांच्या वतीनं
सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर कुळगाव टीमला 1000 रुपये, विकेट हॅट्रिक संपादित केली तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. असे अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाच्या चाहत्या वर्गांकडून दिले जात आहेत. 11 धावा फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय आणि आजच्या दुसऱ्या रजनीतील हा शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो किमान 1 पारितोषिकाचा हकदार बनेल या स्पर्धेचा. काल SP वांगणी या संघाने मात्र चांगला खेळ दाखवला. आज या 2 टीम मधून एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी ची स्पर्धा आपण पाहतो त्यांच्या संयुक्त विद्यमानाने. काल वांगणी संघ SP या संघाने कालची रात्र गाजवली आणि आज बदलापूरचे 2 संघ एकमेकांच्या प्रतिस्पर्धी लढत आहेत. बदलापूर पूर्व एकाच बाजूचे 2 संघ आहेत. जय भवानी शिरगाव, राज क्रीडा मंडळ गावदेवी कुळगाव हा संघ खेळतोय. अमित डांगरे अगदी आपण पाहतोय अष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहेत. मैदानाचा तो केंद्रबिंदू आहे. आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ. षटक क्रमांक 2 समोरच्या एंड कडून गोरे गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. हो यावेळेस आपण पाहतोय शफल होऊन करण्याचा प्रयत्न. मागचा पाय वाकवला होता नटराज स्टाईलने. चिंटू बाटचा संपर्क नाहीये. सागरला माहिती आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र पूर्णपणे मोकळे आणि तिथे धावा मिळू शकतात. हा प्रयत्न त्याचा होता आणि आता व्हाईट बॉल अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा अतिरिक्त धाव मिळते ओव्हर द विकेट. सिद्धार्थचा हा बॉल यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम चेंडू होता. बॅट अँड पॅडच्या मधोमध हा बॉल चालला एसटी रक्षकाकडे. डॉट बॉल. काय अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. बाल बाल बचावले गेले. सागर यरमाळी अगदी यष्टांच्या क्लोज हा चेंडू होता. डॉट बॉल. कमबॅक लगेचच पाहायला मिळाला सिद्धार्थ. हो बॅटची आतली कडा मागे चालला. बॉल या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता एक चिकी सिंगल खेळण्यात आली आहे. चांगली गोलंदाजी करतात अद्यापर्यंत तरी सिद्धार्थने हात खुले करू दिले जात नाही. सिद्धार्थच्या वतीनं पहिला चेंडू जरा आपण पाहिला तर दिशेपासून ते भरकटलेत. त्यानंतर एक चेंडू डॉट पाहायला मिळाला आणि लगेचच एक चिकी सिंगल खेळण्यात आली आहे. 13 धावा फलकावरती आहेत. 9.75च्या सरासरीने या धाबा आपल्याला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत पाहावं लागेल गिअर चेंज केला जाईल का या मॅच मध्ये. टीम जय भवानी शिरगाव संघाच्या वतीनं कुंदन भोसले जो स्ट्राइक एंडला आहे आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर इरमाळी. ओ लाईन चांगली आहे. इथे मिस्टेक झाली आहे. एसटी रक्षकाकडून बॉल चाललाय. लॉंग स्टॉप एंडला येणारा हा दर्जेदार चौकार. 4 आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त स्वरूपात या धाबा मिळतील. अमित डांगरे अगदी आपण पाहतोय बीट झालेत. चेंडू खाली राहिला आणि जमिनी लगत हा चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा चौकार मिळेल तो बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव टीमला. आणि आता एकंदरीत 17 धाव फलकावरती आहेत. जर अशी धावसंख्या राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर 33 पर्यंत जाऊ शकतो. ओ यावेळेस मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज सिद्धार्थ येतात चेंडू खाली आणि कॉट अँड बोल्ड. फलंदाजा ठिकाणी होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय जय भवानी शिरगाव टीमला. जो धावा फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांपर्यंत धाबा आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2 टू गो.
फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस बदलाव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. गोलंदाज सिद्धार्थ चांगली दर्जाची गोलंदाजी आहे. यावेळेस शॉट ऑफ प्लेन चेंडू पडल्यानंतर गुड लेंथ वरून अष्टरक्षकाकडे चालला. इथे धोका होऊ शकतो हो आणि या दरम्यान फलंदाज झालाय बाद. धाव बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम शिरगाव संघाला. पाहायला मिळेल अत्यंत दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये सुदर्शन जाधवने 11 धावा खर्च केल्या. या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाज सिद्धार्थने 6 धावा अद्यापर्यंत त्याच्या या षटकामध्ये त्याने खर्च केलेले आहेत. 5 बॉल मध्ये इकॉनॉमिकल षटक आहे. शेवटचा अंतिम बॉल सिद्धार्थ. ओ यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. अगदी तटस्थ भूमिकेत सहमत नाही आहेत. स्ट्रॉंग अपील होती. उत्साह प्रचंड पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहतो आत्मविश्वास फार कमी आणि त्या ठिकाणी फर डिलिव्हरी डॉट बॉल आलाय. धावसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तर एकंदरीत 17 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उद्या मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 तिसरी रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. सायंकाळी 6 वाजता बरोबर मॅचला सुरुवात होईल. डोणेगाव वर्सेस गोरेगाव मुकलिश यांचा सामना पाहायला मिळेल. पहिल्या वेगळ्या हाफ मधून श्री गणेश मिताली 11 कासगाव वर्सेस बनेली. जय हनुमान जोबेली वर्सेस कानूर बॉईज कानूर. बेलपाडा वर्सेस स्टार ओवे आणि उमर 11 गोरेगाव वर्सेस भूमी 11 कुंदे अशा मॅचेस तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहेत. शेवटचा अंतिम षटक. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज खुशल भुईर. एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव आहे. पुराने चावल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल कुशल भुईर. शेवटचा अंतिम षटक. 17 धावा धाव फलकावरती आहेत. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला चेंडूला वळवलंय. बॉल चालला स्कोर ऑफ द विकेट डीप मध्ये. 1 धाव कंप्लीट करण्यात आले आणि एकाच धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. पहिल्या शॉट मध्ये मोहन पाटील आले. सागरला स्ट्राईक देण्याचा त्यांचा 1 धावेने प्रयत्न होता. कारण आता मात्र धावा फार कमी पाहायला मिळतात. धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. हळूहळू आपण पाहिलं तर भरपूर थंड वातावरण आहे आणि धावा कमी होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आज सुद्धा कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलेले आहेत की शेवटच्या 2 सामन्यांमध्ये धावा आपण कमी पाहिल्या होत्या आणि याही मॅचेस मध्ये तुम्हाला धावा कमी पाहायला मिळतात. हो यावेळेस इथे मात्र फटका सजवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला दर्जेदार चौकार. दोन चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर आता 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज खुशाल भोईरने. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मॅच मध्ये आणि तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. सागर इरमाळीचा सलग त्याच रिझल्ट मध्ये दुसरा चौकार. दोन चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावांमध्ये प्रचंड वाढ होती. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 17 धावा होत्या आणि अद्यापर्यंत आता 9 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 26. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मोहन पाटीलने घेतलेली पहिली सिंगल फार उपयुक्त ठरली आहे बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव संघाला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट
पुन्हा एकदा ऑन साइडला वन स्ट्रोक बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय सागर येरमाळीच्या बॅट मधून ए बन क्वालिटीचा बँडेड शॉट आता धाबांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला जी अपेक्षा होती जयभवानी शिरगाव संघाला या मॅच मध्ये आणि त्या धावा सुद्धा आता पाहायला मिळालेल्या आहेत सागर येरमाळी आपण पाहतोय सातत्याने जबरदस्त खेळ त्याचा आपण पाहिलेला आहे याही मॅच मध्ये आता 16 धावांचा वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलेले आहे शेवटचे अंतिम 2 बॉल राऊंड विकेट लाईन चांगली अप्रतिम बॉल डॉट आलेला आहे आता कमबॅक केले गोलंदाज कुशल भोईरने आणि आता शेवटचा बॉल या इनिंग्स आपण पाहणार आहोत 32 धावा 32 11.29 च्या सरासरीने धावा पाहायला मिळतात शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय सागर येरमाळीच्या नावावरती बॉल चाललाय सीमा पार षटकार पूर्णपणे स्वतःची बॉडी बॅलन्स करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता सागर येरमाळी अगदी ठरून मारलेला फटका आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा अँड मोक्याच्या क्षणी आलेले आहेत 38 धावा धाव फलकावरती 39 धावांची गरज असणार या मॅच मध्ये 18 बॉल आणि 39 धावांची गरज 13.00 च्या सरासरीने रिक्वायर रन रेट असलेल्या मॅच 18 बॉल 39 धावांची गरज या धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील की या धावा थांबवल्या जातील या द्वितीय सत्रामध्ये जेव्हा उत्तरार्धामध्ये खेळाला सुरुवात होईल तेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत आवाज डोंबिवलीचा आमचे जवळचे मित्र रोशनजी संते सरांना धन्यवाद तुषार सर 39 धाव बनवायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये राज क्रीडा मंडळ
कुलगाव या टीमला. आदरणीय सचिन दलाल साहेबांचा हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. कुलगाव आणि त्यांच्या समोर जय भवानी शिरगाव या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र ही लढत आपण पाहतोय, कारण की जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल. हेमंत गोलंदाजी मार्क वरती. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ऑन साइड ला, बिग हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. चेंडूवरती येतोय दमदार षटकार सिद्धेशच्या बॅट मधून. सिद्धेश आणि सुदर्शन ही जोडी आहे. राज क्रीडा मंडळ कुलगाव, अविनाश भोईर जे कॅप्टन आहेत आणि सचिन शेठ दलाल पुरस्कर्ते. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतात अलोंग द कार्पेट. गॅप भरपूर मोठी आहे, शर्यत लागली आहे, आउटफील्ड देखील फास्ट आणि शर्यत जिंकली चेंडूने. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. यू 10 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 10. हेमंत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धेश. अजून एक चांगला स्ट्रोक हुक केलाय. इनफिल्डच्या वरून खेळतायत लॉंग लेग सीमारेषेवरती. फिल्डर जातील चेंडूवरती, उचलतील, फेकतील. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचांनी DRS रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा हा रिव्ह्यू आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया आपण योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर नक्कीच उपस्थित आहेत आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नॉट आउट आहेत आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 12. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये बक्षीस पात्र क्वालिफाय होईल. क्या बात है, लॉफ्टेड हिट, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधून. शेवटच्या षटकामध्ये सागरने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि त्याचं चोख प्रत्युत्तर देतोय सिद्धेश. यावेळी लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 19. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे सचिन शेठ दलाल साहेबांच्या राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमने. लाऊड अपील, हाईट फॅक्टर सांगतायत पंचांनी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपात. मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 19 धाव बनवायच्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
ज्या हेमंतने पहिल्या 2 मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती त्याच हेमंत वरती प्रत्येला चढवलाय या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये, कारण की इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला वर्षभर वाट पाहावी लागेल. बॅटची कडा आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एक धाव या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. गाव असेल त्यानंतर ग्रामस्थ मंडळ गोरेगाव असेल यांनी प्रत्येक वर्षी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा याही वर्षी फ्रेंड्स चषक गोरेगाव या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्याबद्दल या सर्व आयोजकांचं मी देखील मनापासून आभार मानतोय. आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये खूप चांगली साथ लाभली मॅडी सर आणि तुषार सरांची, त्यांचा देखील मी विशेष आभार मानतोय. सामना नक्कीच सुरू आहे. राज क्रीडा मंडळ कुलगाव आणि त्यांना फाईट करतोय जय भवानी शिरगाव. दोन्ही संघ बदलापूरचे आहेत, दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत, त्यामुळे एकमेकांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत. 11 चेंडू 17 धावांची गरज आहे. सिद्धेशने फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे या मॅच मध्ये. यावीस लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 23 धावा. 11 चेंडू 16 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले, पंच करतात इनफिल्डच्या वरून. बॅकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. चौकार. मेहबूब 8001 बैलाचे मालक आदरणीय जियांश विजय भोईर कडून सुवर्ण संधी आहे, परंतु अवघ्या धावा बनवायच्यात आता मात्र 6. 3 षटकारांसाठी पारितोषिक होतं, परंतु 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आदरणीय सन्माननीय सचिन शेठ दलाल पुरस्कृत राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ विजयाच्या समीप, विजयाच्या उंबरठ्यावरती. 9 चेंडू 6 धावांची गरज. सिद्धेश ऑन फायर. सिद्धेश नावाचं वादळ निर्माण झालंय. 28 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. उमर चेंडू आपण द्यायचा आहे. नक्कीच राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमला टी शर्ट सौजन्य आहेत. स्वर्गीय
शकुंतला तुळशीराम भोपी यांच्या स्मरणार्थ तुळशीरामजी भोपी यांच्याकडून या टी शर्ट आहेत, त्यांचं देखील विशेष. समीर भोपी यांच्याकडून या टी शर्ट आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. खऱ्या अर्थाने या लकी टी शर्ट मी तर म्हणेन, कारण की हा संघ आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. 6 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 9. या मॅच वरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे अविनाश भोईर यांच्या टीमने. सहा धावांची गरज आहे. यावीस फटका, फर्स्ट लाईन क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जज करतायत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद सिद्धेश. बॅक टू द पवेलियन. या मॅच मध्ये ट्विस्ट, 8 चेंडू, बनवायचे धावा 6. नादेकस बैलगाडा शर्यत. अविनाश भोईर यांचं नाव खूप मोठं आहे बैलगाडा शर्यत मध्ये, आणि त्यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर त्यांना आता माझा गुलाल दिसू लागलाय. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती राज क्रीडा मंडळ कुलगाव या टीमने. सचिन शेठ दलाल पुरस्कृत हा संघ आहे. अविनाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलाय. योगी बैलाचे ते मालक देखील आहेत आणि सुप्रसिद्ध सुट्टी मेकर देखील आहेत. आठ चेंडू आणि 6 धावा बनवायच्या आहेत. शाबाद चाचा, अखिलबाई, अमरबाई यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे आणि एकूण 9 गुणलेखक आपण पाहिले प्रत्येक मॅच मध्ये. नवीन गुणलेखक त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन. यावेळेस ड्राईव्ह करताय, सॉफ्ट हँड खेळले होते, फक्त दिशा दिली आहे. पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहेत, जिथे 1 धाव होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती 2 धावा. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. नाराज आहेत कुंदन देखील. धावसंख्या 35. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. अमित आहेत स्ट्राइक एंडला. ABD जर्सी क्रमांक 21. AB डिव्हिलियर स्टाईलने सामना फिनिश करतील का अमित, कारण की 4 धावांची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आला डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे धावा 4. लावून घ्या विनंती असेल शिरगाव या टीमला. जास्त विलंब आपण करू नका, कारण की भरपूर उशीर झालेला आहे. 9वा सामना आजच्या रात्रीतील हा सुरू आहे आणि अंतिम सामना उद्या देखील नक्कीच चांगले संघ आहेत. आम्हाला कुणाल माहिती देतील आपल्या स्क्रीनवरती, कारण की उद्या देखील प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. एक्स्ट्रा हाफ मधून डोणेगाव आणि गोरेगाव मुखलीस यांचा संघ असणार आहे. त्यानंतर रेग्युलर जो पोल आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. श्री गणेश कासगाव आणि MP स्पोर्ट्स बल्ल्याने या 2 टीम मध्ये पहिला सामना असणार आहे. दुसरा सामना जय हनुमान जोविली आणि कान्नोर बॉईज कान्नोर या 2 टीम मध्ये असणार आहे. तिसरा सामना बेलपाडा विपक्ष स्टार ओवे मुरबाड वर्सेस पनवेल आणि चौथा सामना यजमान विपक्ष पाहुणे
उमर 11 गोरेगाव आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 कुंदे. मुखलीस क्रिस गेल इन ऍक्शन मध्ये असतील उद्या. बॅटच्या आतली कडा आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. अंतिम षटकामध्ये मयूर जाधव येत आहेत. 5 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज सुदर्शन आहेत. 5 चेंडू आणि 4 धावा बनवावे लागतील, कारण की सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. काल एक सुपर ओव्हर आपण पाहिली आहे. नक्कीच सामन्याचा रिदम आपण तोडू नका ही विनंती असेल. शिरगाव या टीमला 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे राजक्रीडा मंडळ कुळगाव या टीमने. क्या बात है, क्या बात है, आउटस्टँडिंग गोलंदाजी. ॲक्युरेट लाईन आहे आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करणं हे चुकीचं आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव बनत नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करणं हे चुकीचं असतं. ऑन साइडला बिग हिट आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलेला आहे राजक्रीडा मंडळ कुलगाव टीमने. चेंडू आपण आणायचा आहे विनंती असेल. अभिनंदन अविनाश भोईर, आजच्या रात्रीचे गुलालाचे मानकरी. मॅन ऑफ द मॅच आहे सिद्धेश, ज्याने बनवले 8 चेंडू आणि 28 धावा. अविनाश भोईर भरपूर आनंदित आहेत. अभिनंदन सचिन शेठ दलाल जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे.